विधानसभा निवडणुकीला आणखी 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही घडू शकतं. यंदा कदाचित अजितदादा पवार आणि साहेब शरद पवार एकत्र येऊ शकतात, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केलंय. आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार बेनके यांनी हे विधान केलंय. त्यांच्या या विधानानं राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आलंय. कारण काही दिवसांपासून अजित पवार गटातील नेते हे शरद पवार यांना भेटतायत. यापूर्वी राज्याचे मंत्री छगन भुजबळ, यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता अतुल बेनके यांनी पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे हे दोन्ही गट आता पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. बेनके म्हणाले की विधानसभा निवडणुकीला अजून 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही घडू शकतं. त्यावर आता भाष्य करण्यात काही अर्थ आहे का? यदाकदाचित आम्ही महायुती म्हणून पुढे जातोय, पण जागा वाटपावरून काही होऊ शकतं. यदाकदाचित दादा आणि साहेब अर्थात शरद पवार एकत्र येऊ शकतात. मी एक छोटा घटक आहे. राज्यातील 288 आमदारांपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे जात असताना पुढे काय घडेल हे मी आत्ताच कसं बोलू शकतो, असं देखील म्हणाले. दरम्यान शरद पवार यांच्या भेटीवर बेनके, आमच्यामध्ये पावसासंदर्भात चर्चा झाली आहे. पाऊस अजूनही बऱ्यापैकी झालेला नाही. मध्यंतरी तो झाल्यानं दुबार पेरणीचं संकट टळलंय. धरणात अजून पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. गुळुंचवाडीत झालेल्या अपघाताप्रकरणी चर्चा झाली. त्यावर काय उपाययोजना करायच्या आणि मी खासदार अमोल कोल्हे यांना चर्चा करून त्याबाबत पवारांना माहिती दिली आहे, असं ते म्हणाले.